सर्वांना नमस्कार। आज आपण आपला जो जमिनींचा हक्क आहे तो समजून घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आजच्या या सभेला गावठाण चळवळीचे ईस्ट इंडियन समाजाचे नेते डेनिस डिसूजा, भंडारी समाजाचे मनोज मासेलकर आणि सरपंच साहेब आणि आपण सगळेजण इथे आहात। खास करून महिला चांगल्या संख्येने आहेत। सुरुवातीलाच मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे स्त्रिया आणि पुरुष यांना जमिनीचा घराचा समान अधिकार दिला आहे। पूर्वी भारतात काय होतं की सगळा अधिकार पुरुषांचा, पण आता तसं नाही। तर जी प्रॉपर्टी वडिलांची असेल त्याच्यावर अर्धा अधिकार महिलांचा, म्हणजे मुलीचा, अर्धा अधिकार मुलाचा, आणि पती पत्नीचा सुद्धा समान अधिकार आहे घरांवर। त्याच्यामुळे या लढाईमध्ये आत्ताचा जो प्रसंग आला आहे त्याच्यामुळे रस्त्यासाठी जी घरं तुटणार आहेत त्यामध्ये लढायला सगळ्या असल्या पाहिजेत, महिला पण असल्या पाहिजेत आणि पुरुष पण असले पाहिजेत। मूळ मुद्दा असा आहे की आपल्या या गावाचं नाव काय? हां, तुमच्या सांताक्रूज गावठाण असं इथे बोर्ड आहे। गावठाण शब्द तुमच्या नावातच आहे। आणि मुंबईची जी लढाई आहे भूमिपुत्रांची, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी, हे मुंबईचे भूमिपुत्र म्हणून सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे। आणि तुम्ही मुंबईकर आहात मूळचे। आता मुंबई आमची, मुंबईचे आम्ही भूमिपुत्र असे अनेक लोक सांगायला लागलेत, पण खरे मुंबईकर हे भंडारी, आगरी, कोळी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी आहे। मग यांची ही मुंबई आहे, 7 बेटांची मुंबई होती। पण त्याने इथे राहताना असं कधी स्वप्नात पण पाहिलं नसेल की एवढी लोकसंख्या वाढेल बाहेरची, की त्यामध्ये मूळ गावकरी आहे कुठे आहेत हे शोधावं लागेल। आणि म्हणून आता येताना आपल्याला लक्षात आलं की बाहेर मोठमोठ्या इमारती झाल्यात, मार्केट झाले, गावापर्यंत येणं अवघड आहे। तर ही जी स्थिती झाली त्याला कारण आम्ही कधी हा विचार केला नाही अगोदर। आणि म्हणून आज अशी स्थिती आहे की तुमचं जे गावातली घरं आहेत त्या घरांचे आकार आपण मोजलेले असले पाहिजेत, रस्ते मोजलेले असले पाहिजेत, आणि एकूण गाव तुमचं किती आहे हे आपण मोजलेलं असलं पाहिजे। आपण मोजलंय का? असं नाही मोजलंय। आणि हे गाव यासाठी मोजायचं की आता आपल्या जमिनींवर लोकांनी बांधकामं केलीत, म्हणजे हे गावच आपलं असं नाही, तर गावाच्या बाहेरच्या जागासुद्धा आमच्या आहेत। आत्ता आम्ही अंधेरीला वर्सोव्याला गेलो होतो, तिथे एक ताई आहे, तिचं नाव काय? ग्रेसेस म्हणून एक टीचर आहे, ईस्ट इंडियन आहे। तर त्यांची जागा एकूण आहे 4.5 एकर आणि 10 गुंठ्यात आता ते राहतात। 4.5 एकर जागा म्हणजे 1600 कोटींची जागा एका ईस्ट इंडियन महिलेची आहे। पण त्यांची अवस्था तुम्ही बघितली, उद्या व्हिडिओ बघायला मिळेल, हे पत्रकार आपले नवी मुंबईतून आलेत। तर 1600 कोटींची जागा एका महिलेची आहे। ते कधी निश्चित झालं? आज आम्ही गेलो तेव्हा। आणि त्यांची अवस्था इतकी बिकट आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही। ते बघितल्यानंतर आपल्याला रडायला येतं। मग मुंबईच्या मूळ मालकांची ही अवस्था अशी का झाली? कारण आमच्या जमिनींच्या हक्काबद्दल आम्ही जागृत नव्हतो। आणि म्हणून आज इथे जे सांताक्रूज गावठाण ईस्ट इंडियन समाज म्हणून एक मंडळाचं नाव आहे ते आपण नोंदणीकृत केलं पाहिजे। हा जो डिमार्केशन त्यांनी केलं आहे, आता हे डिमार्केशन केलं आहे, तर या लेटर हेडवर आपण पत्र दिलं पाहिजे की आमचं एकूण गावठाण एवढं आहे, ईस्ट इंडियन समाजाची घरं एवढी आहेत आणि आमची आत्ताची लोकसंख्या एवढी आहे, ही आकडेवारी दिली पाहिजे। आणि एक मॅप आपण तात्काळ बनवला पाहिजे, नकाशा बनवला पाहिजे, जिथे किती आपली घरं आहेत, जुने सातबारे असतील, आपली हद्द आपल्याला कळेल की कदाचित या मोठ्या बिल्डिंगी आपल्या जागेत असू शकतात, म्हणजे आपल्या पूर्वजांची जागा असू शकते, शोध घेतल्यावर कळेल। पण जर कुठलाही रस्ता गावात यायचा असेल, सरकारी रस्ता, तर त्याचं पत्र दिलं पाहिजे त्यांनी आपल्याला। आता तुम्हाला पत्र का नाही आलं त्यांचं? कारण तुमच्याकडून असा आवाजच गेला नाही। आज ही सभा आहे, या सभेची बातमी बनेल आणि ती बातमी जेव्हा त्यांच्यापर्यंत जाईल, अधिकाऱ्यांपर्यंत, त्यावेळी त्यांना पत्र द्यावंच लागणार आहे। पण आजची सभा झाल्यानंतर उद्या तुम्ही ठराव घेऊन एक पत्र दिलं पाहिजे, आमच्या गावात कुठलाही रस्ता यायचा असेल तर रस्त्याचं नियोजन हे कायद्याप्रमाणे झालं पाहिजे। आज देशात कायदा आहे भूसंपादन कायदा 2013, लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013, तो तुम्हाला गुगलमध्ये पाहायला मिळेल। त्या कायद्याने पत्र दिलं पाहिजे। आणि मी तुम्हाला फार काय सांगत नाही, पण मी जिथून आलोय, उरण आमचा जो पनवेल भाग आहे, तिथे नवी मुंबई एअरपोर्ट आत्ता सुरू झाला आहे। तुमच्याकडे जशी विमानं दिसतात तशी आमच्याकडे आता दिसायला लागलेत।
आणि मोदींचे मित्र अदानींचा तो विमानतळ आहे. कोणाचा आहे? मोदींच्या मित्रांचा अदानीचा विमानतळ आहे. तो विमानतळ होत असताना आमची 10 गावं तोडली. 10 गावं तोडून तो विमानतळ आहे. तिथे सुद्धा आगरी आहेत, भंडारी आहेत, ईस्ट इंडियन आहेत आणि आदिवासी चर्च पण आहे तिथे. ईस्ट इंडियन लोक तिथे आहेत. पण ते घरं तोडताना आम्ही लोकांनी संघर्ष केला आणि त्यांना सांगितलं एखादं घर तुटत असेल तर ते घर मोजलं पाहिजे. आता पहिलं काम आहे घर आपण मोजायचं. म्हणजे आता समजा हे तुटत असेल तर याचं क्षेत्र आपल्याला माहिती पाहिजे. हा रस्ता आहे तो पण तुमच्या गावाचा आहे, रस्ता महापालिकेचा नाही, रस्ता तुमचा आहे. मग यातून जर रस्ता गेला तर जेवढी जागा जाईल त्याचं 4 पट मोबदला कायद्याने मिळतो. किती मिळतो? 4 पट. म्हणजे 100 स्क्वेअर फीटचं घर असेल तर तुम्हाला नवीन हे 400चा एरिया दिला पाहिजे. म्हणजे जमीन दिली पाहिजे. 400 फ्लॅट नव्हे, जमीन दिली पाहिजे. त्याला बांधकाम खर्च दिला पाहिजे आणि तोडण्यापूर्वी हे सगळं सर्वे केला पाहिजे. जे डेनिस जी बोलले ना की बाबा त्यांनी सर्वे केला आहे, हा सर्वे कलेक्टरने केला पाहिजे असा कायदा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट. जे शिकलेले लोक असतील त्यांनी आजपासून पत्र लिहायला हरकत नाही. पण कोणी पण अधिकारी येईल असं चिठ्ठी लावेल आम्ही तोडू, असं चालत नाही. आतापर्यंत तुम्ही जर आज जमला नसता तर असं झालं असतं. पण तुम्ही आज जमल्यामुळे ते आता सरकारसाठी अवघड आहे. तुम्ही जमलेल्या सगळ्या लोकांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण आपले लोक असं एकत्र येत नाहीत. आपण सण उत्सवाला हळदीला येतो, लग्नाला येतो, बारशाला येतो, पण गावाच्या हक्कांसाठी आपण अगोदरच यायला पाहिजे होतं. आणि म्हणून हा जो जमीन हक्कांचा विषय आहे हा आमच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी सांगितला की एखाद्याचा 7-12 नसेल पण तो जमिनीवर असेल, तो कसत असेल, त्याची वहिवाट असेल तर ती त्याच्या जागा मालकीची आहे. आणि याच्यावर या मुंबई शहरात सांताक्रूजमध्ये डेनिस डिसूजांनी आपली पहिली लढाई जिंकलेली आहे. बिल्डरला त्यांनी बाहेर काढलेला आहे. म्हणजे असं कधी झालं नव्हतं. बिल्डरनी एखादी बिल्डिंग घेतली तर तो आपल्या लोकांना बाहेर काढायचा. पण डेनिस डिसूजांची जी आई होती त्या आईने अशी लढाई केली, झटापट झाली पोलिसांची, पण ती हारली नाही आणि तिने आज बिल्डिंग वाचवली. तुम्ही त्यांची बिल्डिंग बघू शकता. म्हणजे बिल्डिंग तुटली, बिल्डिंगच्या खालची जागा आपली झाली. हां, बिल्डिंग कसं बघा, बिल्डिंग हे स्ट्रक्चर आहे. जसं आपण डोक्यावरचे केस कापतो, चमनगोटा करतो किंवा केस ठेवतो, पण डोकं आपलं आहे, ही भावना आपली असली पाहिजे. तसं हे गाव तुमचं आहे. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये जर महापालिकेला इथं रस्ता बनवायचा असेल तर मार्केट व्हॅल्यू जी आहे जागेची त्याच्या 4 पट मोबदला द्यावा लागतो. आमच्याकडे आज एअरपोर्टला 7 कोटी रुपये गुंठा आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचे 7 कोटी. मुंबईत किती असेल? मगाशी ते आमच्या ईस्ट इंडियन बहिणीला विचारलं, ताई तुझ्या 10 गुंठे जागेचं व्हॅल्यू किती? ते बोलते 1 गुंठ्याचे 10 कोटी. म्हणजे 10 गुंठ्याचे तिने सांगितले 100 कोटी. त्या ताईने सांगितलं, ती टीचर आहे, ती शिक्षिका आहे ती. तसं तुमच्या इथे कमीत कमी 1 गुंठ्याला 10 कोटी रुपये किंमत असेल तर हे गाव किती गुंठ्यामध्ये असेल हे आपण उद्याच्या उद्या मोजलं पाहिजे. खाजगी सर्वेअर आणून मोजलं पाहिजे. हा तुम्ही नकाशा केलात, तुमच्या कमिटीने जर पत्र दिलं महापालिकेला, जे कोणी रस्ता बनवतात, MMRD असेल किंवा महापालिका असेल, त्यांना पत्र द्यायचं की तुम्हाला आमच्याकडे जर रस्ता आणायचा असेल तर कलेक्टरकडून सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करून घ्या आणि तो नसेल तर तिथे यांना पाऊल ठेवून द्यायचं नाही. हे पत्र पोलीस स्टेशनला पण द्यायचं. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये आता 2013चा कायदा आहे. जुना कायदा आता संपलेला आहे. परंतु मुंबई महापालिका क्षेत्रात महापालिकेचे अधिकारी दादागिरी करतात. नगरविकास खातं दादागिरी करतं. ते कायद्याने जात नाही कारण त्यांना पैसे वाचवायचे असतात. एखादा रस्ता किंवा एखादा ब्रिज बनवायचा असेल तर त्याचं टेंडर काढताना ते जमीन मालकांचं पुनर्वसन आणि कन्स्ट्रक्शन असा खर्च असतो. म्हणजे 22,000 कोटी रुपयाचा जर एखादा ब्रिज असेल तर त्यातले 11,000 कोटी हे भूमिपुत्रांचे असतात. पण आपल्याला कोणी सांगत नाही कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे तुम्ही हे अडवू शकता. याच्या पलीकडे जाऊन या रोडचं जे टेंडर असेल त्यामध्ये 50% काम इथल्या भूमिपुत्राला भेटलं पाहिजे. रस्ता बनवण्याचं कामसुद्धा त्या भूमिपुत्राला भेटलं पाहिजे. जे घर तुटेल त्याचंसुद्धा पुनर्वसन असतं. ते 4 पट मोबदल्यासहित असतं, नुकसान भरपाईसहित असतं आणि प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला द्यावा लागतो. त्यामध्ये तरुणांना सरकारी नोकऱ्या लागू शकतात असं सर्टिफिकेट असतं. पण हे काही न करता कोण करत असेल तर त्याला निदर्शनं करून, आंदोलन करून आम्हाला विरोध करावा लागेल, सरकारविरुद्ध लढावं लागेल. कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ईस्ट इंडियन समाज आज जर लढला नाही
तर त्याचं अस्तित्व धोक्यात आहे. मी वर्सोव्यामध्ये परवा बघितलं. आणि म्हणून डेनिस डिसूजांनी जी बिल्डिंगसाठी लढाई केली त्यामध्ये त्यांनी जागा वाचवलेली आहे आणि अजून त्यांची जागा त्या बिल्डिंगच्या बाहेर अजून जागा मिळू शकते. दुसऱ्यांनी ज्या इमारती बांधल्या त्या आपली परवानगी न घेता बांधलेल्या आहेत. पण ही जागृती कधी येईल? जेव्हा असं आपण एकत्र बसू तेव्हा. आणि म्हणून इथे सुरुवातीला प्रार्थना झाली. मी चर्चला सुद्धा विनंती करेन की या लढाईमध्ये चर्चच्या लोकांनी आम्हाला नेतृत्व दिलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. आणि याच पद्धतीनं या ईस्ट इंडियन समाजाबरोबर आगरी समाजाचा नेता म्हणून भंडारी समाजाचे नेते मनोजभाई मासेलकर असतील, कोळी समाज आपल्याबरोबर आहे, कराडी समाज आपल्याबरोबर आहे, समस्त ओबीसी समाज आहे. तुम्ही एकटे नाहीत, तुमच्याबरोबर सगळे लोक आहेत. मुंबईचे सगळे भूमिपुत्र आहेत, आदिवासी लोक आपल्यासोबत आहेत, वारली समाजाचे लोक आपल्यासोबत आहेत. पण उद्या आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. तुमचं हे लेटर हेड असेल ते रजिस्टर असलं पाहिजे. रजिस्टर असेल त्यावर कमिटी मेंबरची नावं पाहिजेत आणि यांनी ताबडतोब पत्र उद्या दिलं पाहिजे की आमच्या गावात कुठलीही रोडची किंवा रस्त्याची कारवाई करताना आमच्या परवानगीशिवाय केलीत तर तुमच्यावर आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करू. न विचारता इथे कोणी आलं नाही पाहिजे. हे पत्र आपण दिलं पाहिजे आणि त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे. म्हणजे एखादं आंदोलन असेल, आता बघा ते नवी मुंबईतून पत्रकार आलेत, तुमच्यामध्ये पण पत्रकार असतील, त्या पत्रकारांना बोलवलं पाहिजे. उद्या प्रेस घेऊन सांगायचं आमच्या गावातली 1 इंच जागा बेकायदेशीरपणे आम्ही देणार नाही. आमचा सरकारला विरोध नाही, पण आम्ही संविधानिक पद्धतीने जाणार. भारताचं संविधान हे आमचा आदर्श आहे. संविधानाला सोडून जर तुम्ही करत असाल तर या मुंबईतला किंवा या देशातला समस्त ईस्ट इंडियन समाज आक्रमकपणे आमच्या हक्कांसाठी लढेल. अशा प्रकारची वक्तव्य आमच्याकडून आले पाहिजेत. त्या लढाईसाठी इथे जर ते अधिकारी आले तर आपल्याला ओळखीचे जेवढे लोक आहेत ते आले पाहिजेत. मला वाटतं ह्या ताई सगळ्या आल्या समोर बसलेल्या, त्यांच्याकडे पण ब्रिज होतोय. पण असा ब्रिज होत असेल तर मी सांगितलेली तीच प्रोसेस आहे. ब्रिज करत असताना तुम्हाला इथल्या लोकांची परवानगी घ्यावी लागेल. आणि ही जी गावठाण आहे, सांताक्रूज गावठाण ईस्ट इंडियन समाजाची संस्था आहे, यांचा ठरावाची मान्यता असल्याशिवाय ते रस्ता करू शकत नाहीत. जरी इथे महानगरपालिका असेल पण गावठाणाला तेवढे अधिकार आहेत. आत्ताच शासनाने जानेवारीमध्ये GR काढला आहे महसूल मंत्र्यांनी की सगळी गावठाणं भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी निश्चित करायचे आहे. ते काम सुरू झालं आहे. खरं म्हणजे तुमच्यापर्यंत यायला आम्हाला उशीर झाला. आम्ही अगोदरच यायला पाहतं आणि हे गाव मोजून घ्यायला पाहिजे. तर तुमची हे गाव मोजायला, घरं मोजायला तयारी आहे का? तुमची तयारी आहे का? असेल तर दोन्ही हात उंच करा. तुमची जर या ठरावाला मान्यता असेल तर दोन्ही हात उंच करा. लाजू नका, एक हात उंच करा. काय झालं? ते तुम्ही पण करू शकता ना. तुम्ही आमच्याबरोबर तर मी कुरणचा आहे, मी आहे की नाही? असं काय नाही. याचा फोटो काढा सगळ्यांनी एक की आपण हा ठराव घेतला. उद्या फोटोसहित कलेक्टरला द्यायचा आहे की हे गावठाण आहे आणि गावठाणची जागा आम्ही अशीच देणार नाही. आणि तुम्हाला कल्पना आहे 10 कोटी रुपये गुंठ्याची जागा असेल तर 200 फुटाच्या घराची किंमत 2 कोटी रुपये आहे. किती आहे? 2 कोटी. असं समजू नका गावठाणातलं घर म्हणजे हलका आहे. आणि या 2 कोटीच्या 4 पट मोबदला द्यावा लागेल. म्हणजे किती? 8 कोटी रुपये एका घराची किंमत आहे. आपण झोपडपट्टी नाही, आपण अतिक्रमण करणारे SRA नाही. गावठाण वेगळं आणि SRA वेगळा. म्हणजे सारख्या इंग्रजीमध्ये हाऊस म्हणजे घर आणि हट म्हणजे झोपडी. ज्यांनी बाहेरून येऊन अतिक्रमण करून जी झोपडी बनवली ते अतिक्रमण आहे. त्यांचा SRA होतो, गावठाणाचा SRA होत नाही. गावठाणाचा स्वयंविकास होतो. आमचं घर आम्ही बनवू शकतो. ही थोडक्यात माहिती मी सांगितली. आत्ता तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. मासेलकर साहेब हे मुंबईचं खरं म्हणजे नेतृत्व करतात. त्यांनी त्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनीसुद्धा या सभेला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. केलं ना? ठीक आहे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. काही शंका असतील ते विचारू शकता. काय प्रश्न असतील लाजू नका. मी काय कोणी मोठा नेता नाही, तुमच्यातला आहे. लढून लढून आम्ही पण शिकलोय. पण तुम्हाला काय, तुम्हाला न विचारता एक सांगतो की आतापर्यंत आपण सरकारला मायबाप म्हणतो. सरकार आपल्यावर अन्याय कसं करेल असं वाटतं. पण आता उलट आहे. हा रस्ता करण्यासाठी ते तुमच्यावर अन्याय करणार आहेत आणि न्यायासाठी जो लढा द्यायचा आहे त्याला जो खर्च आहे त्याला लोकवर्गणी आपणच काढायची आहे. तुमचाच खजिनदार, तुमचाच अध्यक्ष, तुमचीच कमिटी तो खर्च करणार आहे. पण लोकवर्गणी काढावी लागते. जी काय असेल 100, 200, 1000, 2000, 3000, 5000 जे काय असेल ते आपल्याला काढावे लागतील. कारण ही लढाई मोठी आहे. कायद्यापर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा प्रशासन, जिल्हा प्रशासनाला पत्र लिहावी लागतील. नेत्यांना, आमदार आणि खासदारांना पत्र द्यावे लागतील. त्याने जर ऐकलं नाही तर प्रसंगी आपल्याला न्यायालयात जावं लागेल.
रस्त्यावरचं आंदोलन पण करावं लागेल. यासाठी पैसे लागतात आणि ईस्ट इंडियन समाजाला त्याची सवय आहे. आपले सगळे कार्यक्रम अगदी लग्न, बारशा आणि मयतसुद्धा अतिशय उत्तम असतं. मी डेनिसच्या आईचा अंत्यविधी पाहिला, मला एवढा अभिमान वाटला चर्चचा. अप्रतिम ते सगळे त्यांची व्यवस्था होती. लोकांना म्हणजे शिस्त लोकांची ही वाखाणण्याजोगी होती, असं कुठं बघायला मिळत नाही. आणि म्हणून हा लढासुद्धा तुम्ही चांगला कराल असं मला विश्वास आहे. बोला. जर कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता, कारण क्वेश्चन केल्याशी आन्सर मिळेल आणि आन्सरशी सगळ्यांना शिकायला मिळतं. पुढचा स्टेप काय घ्यायचा? बघा, तुमची ही गावठाण कमिटी असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नसेल तर आज स्थापन करा. त्याला अध्यक्ष, सचिव म्हणजे सेक्रेटरी, खजिनदार आणि बाकीचे लोक सदस्य अशी एक कमिटी लागेल. लेटर हेडवर त्यांची नावं पाहिजे, त्यांचे मोबाईल नंबर पाहिजेत लेटर हेडवरच. आणि या कमिटीने आज ठराव घ्यायचा की हे गाव आम्ही उद्या मोजू. त्यामध्ये घरांची संख्या म्हणजे घराचं क्षेत्रफळ, रस्त्यांचं क्षेत्रफळ हे मोजून आपण कलेक्टरला आणि भूमी अभिलेखला द्यायचं. आणि त्यांचा जो रोडमॅप असेल तो रोडमॅप आपल्या गावातून जात असेल, त्यामध्ये काही घरं बाधित होत असतील तर त्यांचा सर्वे केल्याशिवाय तुमच्या रस्त्याचं काम सुरू करून देणार नाही असं पत्र इथल्या पोलिसांना दिलं पाहिजे, इथल्या कलेक्टरला दिलं पाहिजे, महसूल मंत्र्याला दिलं पाहिजे, आयुक्तांना दिलं पाहिजे महानगरपालिकेच्या. हे पत्र दिल्यानंतर आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार होतो. पत्र न देता आंदोलन केलं तर पोलीस आपल्याला अरेस्ट करू शकतात. म्हणून सगळा पत्रव्यवहार हा कायद्याने करायचा. आणि अनुभवी लोक आहेत, माशेलकर साहेब आहेत, डेनिस डिसूजांना तर चांगला अनुभव आहे पोलिसांचा, संघर्षाचा, त्याच्यामुळे होऊ शकतं, काय कठीण नाही. पण यामध्ये समाज म्हणून, ईस्ट इंडियन समाज म्हणून आपण सगळ्या लोकांना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी लढायला सोबत या. कारण सरकारला मॉब दिसला पाहिजे. सरकार आपल्या लोकांना फोडायचा प्रयत्न करेल, चिरडण्याचा प्रयत्न करेल. कारण ही जागा जास्त मौल्यवान आहे. त्यांना रस्ता फुकट बनवायचा आहे, आपल्या गावावरून बनवायचा आहे. आणि यांचा जो उद्देश जर आपल्याला कळला नाही तर आपण याला परवानगी देऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. बोला ताई. दादा, इथे चकालावरून आलेले आहेत. हां, त्यांचा पण विषय असा आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट. चकालाशी कोण आलेला आहे? हां, पुढे प्रश्न विचाराल तुमचा जो आहे क्वेश्चन तो पण विचारून शिका तुम्ही, जेणेकरून दादा तुम्हाला आन्सर करतील आणि ते सगळ्यांनाच माहिती पडेल. उद्या सकाळ जर तुम्हाला पण क्लस्टर डेव्हलपमेंटची नोटीस आली तर ते तुम्हाला पण आन्सरेबल असतील. त्यासाठी बोलायचं कोणाला? हां, ताई ना, ताई. ही चकालाशी आलेली आहे, चकाला गावठण. हां, घ्या ताई, घ्या. नोटीस मारली तर आम्हाला SRA डिक्लेअर करतात. आम्ही काउंटर असून आम्हाला SRA डिक्लेअर करतात. गेले टाइम आम्हाला केलं ते आम्ही त्याचं ऑब्जेक्शन टाकलं. आता परत आम्हाला नोटीस मारले तर आम्हाला ते SRA डिक्लेअर करणार. एक क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणून हे बघा, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि SRA हे आपल्या विरोधात आहे, आपल्या फायद्याचं नाही. आपल्याला याला तोंड द्यायचं असेल तर नुसतं पत्र लिहून चालणार नाही. तुमची गाव कमिटी असली पाहिजे. गाव कमिटीने आपलं गाव मोजलेलं असलं पाहिजे. आता ह्या गावातल्या लोकांना मी कोणाला पण विचारतो, या गावाचं गावठाणाचं क्षेत्रफळ किती आहे? स्क्वेअर मीटरमध्ये सांगा किंवा एकरमध्ये, कोणाला सांगता येते का? नाही, कारण कधी मोजलंच नाही आम्ही. तुम्ही ताबडतोब ते मोजल्यानंतर कळेल. आणि म्हणून क्लस्टरला किंवा SRAला उत्तर द्यायचं असेल तर गाव कमिटी असली पाहिजे, गावाचा ठराव असला पाहिजे, आपलं मूळ गावठाण किती, वाढलेलं गावठाण किती याचं एकूण क्षेत्रफळ असलं पाहिजे. त्या नकाशासहित पहिल्यांदा भूमी अभिलेख जिल्हाधिकारी यांना द्यायचं आणि सांगायचं की आमचं गावठाण हे आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत, आम्ही ईस्ट इंडियन आहोत, आमचे एक कल्चर आहे, आमची एक संस्कृती आहे, त्यामुळे आमच्या गावठाणाला स्वयंविकास झाला पाहिजे. आता भाजपचे प्रवीण दारेकर सांगतात बघा की मुंबईत आम्ही SRA नाही करणार, स्वयंविकास करणार. स्वयंविकास कोणाचा होतो? ज्याची जमीन आहे त्यांचा. आता डेनिसकडे जमीन आहे त्यांच्या बिल्डिंगची, ते स्वतः डेव्हलप करू शकतात. त्यांना SRAची क्लस्टरची गरज नाही. आणि म्हणून तुमचं गाव मोजल्यानंतर तुम्हाला तो अधिकार प्राप्त होतो. पण सरकार कसं आहे, जसा पेन्शनर असतो त्या पेन्शनरला रिटायर्ड झाल्यानंतर लिहून द्यावं लागतं मी जिवंत आहे, स्वतःच लिहून देतो. तो नाही दिलं तर सरकारला वाटतं काय तो माणूस मेला. तशी आज आपली गावठाणं जवळजवळ मेल्याच जमा आहेत. खरं म्हणजे तिथे कमान पाहिजे समोर, तुमच्या गावाचं नाव पाहिजे, काय हे अमकं गाव आहे किंवा गावठाण आहे हे लिहिलेलं पाहिजे की हे गावठाण आहे.
हे मुंबईचे मूळ भूमिपुत्र आहेत, ईस्ट इंडियन, हे आपल्याला ओरडून सांगावं लागेल. बरोबर आहे. आता सगळेच बोलायला लागले तर आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत. अदानी पण बोलायला लागला मी मुंबईचा भूमिपुत्र आहे. त्यांनी सगळी खारलँड आपली मिठागरांची जमीन घेतली, धारावी घेतली, 12 कोळीवडे घेतले. तो काय भूमिपुत्र आहे इथला? पण तो मालक व्हायला लागला मुंबईचा. याला कारण आहे आम्ही आहोत. कारण आम्ही सांगितलं नाही ईस्ट इंडियन समाज हा मुंबईचा मालक आहे, हे आम्ही सांगितलं पाहिजे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बोलायला लागले आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत. आहे ना, तुम्हाला आम्ही स्वीकारलं, पण मूळ भूमिपुत्र आम्हीच आहोत. आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे. त्यामुळे लाजायचं कारण काय? पण आम्ही न बोलल्यामुळे हा विषय झालेला आहे. आणि म्हणून आज सगळ्यांची मोठी कॉलेज झाली. नारायण राणेचं झालं, विलासराव देशमुखचं जुहूला कॉलेज झालं. पण आपली कॉलेज, आपल्या शाळा दिसत नाहीत. कमीत कमी ख्रिश्चन समाजाने, ईस्ट इंडियन समाजाने कॉलेजेस बांधले, चर्च बांधले. पण आमचं भंडाऱ्यांचं, आग्र्यांचं, कोळ्यांचं काय पण एक पण शाळा नाही, समाजाचे हॉल नाहीत. हे कधी बोलता येतं? हा विचार मंच आहे. म्हणून याच्या पुढे अशा सभा लावताना चांगल्या ठिकाणी लावायच्या. चांगलं म्हणजे हे ठिकाण पवित्र आहे, पण पाठीमागं बॅनर पाहिजे, त्यांना शिस्त दिसली पाहिजे. लोकांनी सभा बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की नाही ईस्ट इंडियन समाज जागृत आहे. हे आपण नियोजन करू शकलो पाहिजे. आणि म्हणून क्लस्टर आणि SRAला आपला विरोध आहे. त्यांच्या डेव्हलपमेंटच्या पद्धतीमध्ये रस्त्याची जागा ते फुकट खातात. चर्च असतं ते चर्च त्यांच्यामध्ये नाहीच, ते देतच नाहीत. ते आमचं चर्च एक पवित्र ठिकाण आहे आणि भारतीय संविधानाने आपल्या आर्टिकलमध्ये याला सुरक्षा दिलेले, धार्मिक अधिकार म्हणून त्याला मान्यता दिली आहे. याला हात लावू शकत नाही कोण. पण आता सरळ सरळ तोडतात. कारण का? ती फाईट आम्ही करत नाही. आम्ही अल्पसंख्याक आयोगामध्ये गेलो होतो. डेनिस डिसूजा यांची सगळी इमारतीची मंडळी अल्पसंख्याक आयोगामध्ये जाऊन सांगितलं की ईस्ट इंडियन समाजावर मुंबईमध्ये अत्याचार होतोय, त्यांच्या जमिनी घेतल्या जातात, तुम्ही यात लक्ष घाला. त्यांनी त्यात लक्ष घातलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही असं करू शकत नाही, तुमच्या घराला हात लावू शकत नाही. आदिवासींचे STचे दाखले ते आणखी वेगळा प्रकार आहे, त्याला तर काहीच करता येत नाही कायद्याने. पण कायद्याने लढाई झाली पाहिजे. आणि कुठेही SRA आणि क्लस्टरच्या पेपरवर सही करू नका. सायन कोळीवाड्यातल्या लोकांना आम्ही सांगितलं होतं, तिथे ईस्ट इंडियन होते, आगरी होते, कोळी होते, भंडारी होते. पण त्यांना काय वाटलं, एका घराला 4 दरवाजे पाडले की 4 झोपड्या भेटतील असं एजंट लोकांनी सांगितलं. आणि ते लिहून दिलं माझं घर झोपडी आहे. झोपडी झालं की SRA. 4 घरं मिळतच नाही. उलट 3.5 गुंठ्याचं म्हणजे 1200 फुटांचं किंवा 3000 फुटांच्या घराला 400 आणि 350 फुटाची झोपडी मिळाली. असं तुम्हाला फसवतात. आपण झोपडीवाले नाही. मुंबईतल्या लोकांना SRA भेटला ती त्यांना लॉटरी लागली असेल, पण त्यांची पण फसवणूक झाली. कारण का? जर तुम्ही 30 वर्षापेक्षा एखाद्या जमिनीवर राहिलात तर त्या जमिनीचे तुम्ही मालक होता. आपण तर 300 वर्षापासून आहोत, 30 वर्ष नाही, 400 वर्षापासून आपण आहोत. आम्ही मुंबईचे मालक आहोत. मग आमचा SRA कसा करणार? मग कुठलाही नेता, आमदार, खासदार आला तो सांगायला लागला की याचा SRA करा किंवा क्लस्टर करा, त्याला सांगायचं तू कधी आलास रे इथे आमदार होऊन, तू कधी आलास मंत्री होऊन, तुझा जन्म नसेल तेव्हापासून आम्ही आहोत, आम्ही मालक आहोत इथले. हे अभिमानाने सांगितलं पाहिजे, घाबरत नाही. आणि यामध्ये महिलांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे. महिलांचे व्हिडिओ आले पाहिजेत. लोकांना कळलं पाहिजे ईस्ट इंडियन समाजाच्या महिला लढायला उतरल्यात. आमच्याकडे सगळा लढा महिलांनी जिंकला. दिबा पाटलांच्या आंदोलनात गोळ्या महिलांनी खाल्ल्या, दगडं महिलांनी मारली, म्हणून आम्ही लढाई जिंकली. आमच्याकडे 12.5% कायदा आला. एका कुटुंबाला 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी पण आले. तिकडच्या महिलांचे सोनं पाहिलं असेल तुम्ही, व्हिडिओमध्ये बघता की नाही, सोनं घातलेलं 40-40 तोळ्याची गंथन. ती कशामुळे आली? जमिनींच्या लढ्यामुळे. आणि कायदा कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, नारायण नागू पाटलांनी, त्यांनी तो कायदा केला. मुंबईने हा संघर्ष केला नाही. म्हणून आज माशेलकर साहेब त्या ताईच्या घरी गेले. तिला जेव्हा कळलं की या मुंबईमध्ये 1600 कोटींची प्रॉपर्टी त्या ताईची आहे, 35 किलो वजन आहे, टीचर आहे ती, बोलताना पण थकते, उद्या व्हिडिओ बघाल. 1600 कोटींची एक महिला ईस्ट इंडियन समाजाची मालक आहे वर्सोवामध्ये. तर तुमच्या महिलांच्या नावावर किती असेल, जमिनी किती असतील? आजोबांचे 7 बारे काढा, आजपासून तपासायला सुरुवात करा. कारण जमिनीवर महिलांचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेलं आहे असं समजू नका. काही लोकांनी गैरसमज पसरवला, लग्न झालं की मुलगी गेली, असं नाही. तिचं माहेरी पण अधिकार आहे, नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर पण आहे. आणि म्हणून आजच्या सभेत मी समोर बसलेल्या सगळ्या महिलांचं कौतुक करतो. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. प्रत्येक सभेत महिला पुढे पाहिजेत. बोला आणखी काय असेल शंका? पण क्लस्टर आणि SRAला आपला विरोध आहे. जमीन नावावर करायची आपण. आता आपली 10 कोटी गुंठ्याची जमीन असेल तर कुठलीही बँक त्याला लोन देईल. बांधकामाला खर्च किती? 1 कोटी. आपल्याला काय, आपण भिकारी नाही, आपल्याकडे पैसे नाहीत असं नाही, आपल्या जमिनीत पैसे आहेत, बँक लोन देईल, आपण टॉवर करू, आर्किटेक्ट आपल्याकडे आहेत.
आज तुम्ही गुगलवर गेलात तरी एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन आपल्या समोर येतो, ChatGPT वगैरे सगळं आज, काय गरज नाही त्याची, तुम्ही प्लॅन बनवू शकता. आणखी काय शंका कोणाला?